हिंगोली जिल्ह्यातील भाजपच्या जिल्हाध्यक्षपदावर नव्या नियुक्तीने सध्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे। आगामी महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नेमणूक अतिशय महत्त्वाची मानली जाते। चला तर पाहूया हिंगोलीच्या राजकारणावर उजेड टाकणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी पल्लवी, स्वागत आहे तुमचं इंग्लिशच्या या व्हिडिओमध्ये। भाजपच्या प्रदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी आज महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात जिल्हाध्यक्षांची नियुक्ती पत्राद्वारे केली। हिंगोली जिल्ह्याचे नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून माजी आमदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष गजानन घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। स्थानिक कार्यकर्त्यांना आशा होती की एखादा नवीन तरुण नवा चेहरा पुढे येईल, मात्र पक्षाने अनुभवी नेत्यावर विश्वास दाखवला। घुगे हे राजकारणात परिपक्व असून पक्ष संघटनात त्यांचा अनुभव दांडगा आहे। याआधी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी फुलाजी शिंदे यांच्याकडे होती। ते तानाजी मुटकुळे यांचे खंदे समर्थक मानले जातात, पण त्यांची कामगिरी विशेष ठळक ठरली नाही। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होतीच। पक्षालाही कदाचित याची जाणीव झाली असावी, म्हणूनच घुगे यांच्याकडे पुन्हा एकदा जबाबदारी आली। पण आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की घुगे यांना हे पद देणं म्हणजे बढती समजावी की खाली आणणं। सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे, म्हणजे भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट। या तिन्ही पक्षांचे हिंगोलीतील जिल्हाध्यक्ष वंजारी समाजातून येतात। शिवसेनेचे आमदार संतोष बांगर, अजितदादा गटाचे बीडी बांगर आणि आता भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष गजानन घुगे देखील वंजारी समाजातूनच येतात। ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा एक प्रयोग असू शकतो, पण संपूर्ण ओबीसी म्हणजे फक्त वंजारी समाज नव्हे। मराठा समाजाच्या मतांचीही आगामी निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका असते। जर मराठा मतदार नाराज झाले किंवा जातीय असंतुलन निर्माण झालं तर त्याचे परिणाम थेट निवडणूक निकालावर होऊ शकतात। म्हणूनच स्थानिक नेतृत्व, प्रभावी काम आणि सर्व समाज सोबत घेणं ही भाजपसाठी खरी कसोटी ठरणार आहे। हिंगोलीच्या राजकारणात आता नव्या नेतृत्वाने काय दिशा घेते, कार्यकर्ते आणि मतदार यांचं काय म्हणणं असतं आणि जातीय समीकरणांचा काय प्रभाव होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुमचं मत काय आहे? घुगे यांची ही नेमणूक योग्य वाटते का? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच विश्लेषणात्मक मराठी कंटेंटसाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा।